सर्वात प्रथम गुढीपाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडवा हा हिंदूचा महत्त्वाचा सण आहे, जो मराठी नववर्षाचा प्रारंभाचा दिवस मानला जातो। हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीला साजरा केला जातो आणि हिंदू पंचांगानुसार वसंत ऋतूच्या प्रारंभालाही दर्शवतो। गुढीपाडव्याचे महत्त्व। नववर्षाचा प्रारंभ। हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी होते। रामाच्या विजयाचे प्रतीक। प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवल्यानंतर अयोध्येत परत आल्यानंतर लोकांनी गुढ्या उभारून आनंद साजरा केला असे मानले जाते। शालिवाहन सत्सवर्णाचा प्रारंभ। या दिवशी राजा शालिवाहनाने सत्ता स्थापन केली आणि शालिवाहन शक युगाची सुरुवात झाली। गुढी कशी उभारतात? गुढी म्हणजे एक उंच काठी जिच्या टोकाला कापडी वस्त्र लावले जाते। वरती तांब्या कास्याचा कलश लावला जातो, जो विजयाचा प्रतीक मानला जातो। हळद, कुंकू, फुलं, आंब्याची पाने, लिंबाची पाने, गाठी, गोडधोड प्रसाद अर्पण केला जातो। गुढी मुख्य दरवाजावर किंवा उंच गच्चीवर उभारली जाते। या दिवशीचे खास पदार्थ: गोड, श्रीखंड, पुरणपोळी, कडुलिंबाची चटणी, जी वर्षभर आरोग्य चांगले राहावे म्हणून खातात। गुढीपाडव्याचे सण कुठे साजरा केला जातो? महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या आनंदाने साजरा होतो। दक्षिण भारतात हा दिवस उगादी तर उत्तर भारतात चैत्र प्रतिपदा म्हणून ओळखला जातो। गुढीपाडव्याचा संदेश. हा सण नव्या सुरुवातीचे, आनंदाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे। या दिवशी नव्या संकल्पाचा आणि सकारात्मक विचारांसाठी संधी मिळते। गुढीपाडवा शुभ मंगलमय हो। सर्वांना गुढीपाडवा, चैत्र नवरात्री व हिंदू नववर्ष